श्री स्वामी समर्थ. अधिक मास महात्मा अध्याय 11वा आणि 12वा. मराठी भावार्थ. अध्याय 11वा. वैधृती आणि व्यतिपात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. लक्ष्मी म्हणाली, जगन्नाथा, या अधिक मासात 5 पर्वे फारच पुण्यकारक आहेत असे म्हणतात, तर ती कोणती? त्याचे महत्त्व काय आणि त्या पर्व काळात कोणकोणती पुण्यकर्मे करावीत ते मला सांगा. भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, थोडक्यात सांगतो. ही 5 पर्वे म्हणजे वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी या 5 पर्वांची अनुक्रमाने माहिती देतो. प्रथम वैधृती. हा पर्वकाळ फारच पुण्यकारक असतो. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यात वैधृतीचा योग असतोच, पण अधिक मासातील वैधृती योग साधून जर त्या पर्वकाळात स्नानादिक पुण्यकर्मे केली तर ती विशेष फलदायी होतात. पूर्वी सूर्यवंशातील माधंता नावाच्या राजाने खूप यज्ञयाग केले. त्या पुण्याईमुळे इंद्राचे इंद्रपद जाऊन त्या राजाला इंद्रपद मिळाले. मग देवेंद्र असाच भटकत असता नारद मुनींनी इंद्राला वैधृती पर्वतात अधिक मासात स्नानादानादी ही पुण्यकर्मे करण्यास सांगितली. त्याप्रमाणे इंद्राने वैधृती पर्व साधून व्रते केली. त्या पुण्याईमुळे पुन्हा इंद्राला त्याचे इंद्रपद मिळाले. लक्ष्मी, माझा थोर भक्त प्रल्हाद हा दैत्यकुळात जन्मला, पण त्याने माझी नामस्मरण भक्ती केली. त्यातही अधिक मासातील वैधृती पर्वकाळात सतत नामस्मरण केले, त्यामुळे त्याला राजपद मिळाले. या वैधृती पर्वात तिळाचे 16 लाडू, केळी, फळे, खारका, सुपाऱ्या 16 संख्येत यथाशक्ती ब्राह्मणाला दान द्याव्या. दुधाची खीर, तुपाचा दिवा आणि एखादे वस्त्र पात्रही द्यावे. या दानामुळे देव आणि पितर संतुष्ट होतात. पंचपर्वात वैधृतीला पहिला मान दिलेला आहे. स्वतः महादेव ब्रह्मदेव यांनीही या पर्वात पुण्यकर्म केली. जाणते लोक पंचांगात पाहून वैधृतीचा काळ बरोबर साधतात. आता दुसरे पर्व व्यतिपात, याची माहिती सांगतो. वैधृतीप्रमाणेच व्यतिपात हा योग सुद्धा प्रत्येक महिन्यात असतोच. ज्यावेळी चंद्र सूर्याचा समान योग प्राप्त होतो त्यावेळी व्यतिपाताचा पर्वकाळ असतो. प्रत्येक महिन्यातील व्यतिपात योगात स्नानदानादी पुण्यकर्मे लोक करतातच, परंतु अधिक मासातील व्यतिपात पर्व साधून जर ती पुण्यकर्मे केली तर त्याचे विशेष महत्त्व आहे. व्यतिपात पर्व काळात घरी जरी स्नान केले तरी ते तीर्थस्नानापेक्षाही जास्त पुण्यप्रद असते. स्नान चुकू नये. प्रातःकाळी लवकर उठून स्नान करावे. देवपूजा नित्यनेमाने करावी. या पर्व काळात स्त्री पुरुषांनी ब्राह्मणाला शक्य ते धान्य दान द्यावे. ते दान विशेष पुण्यकारक आणि श्रेष्ठ ठरते. दान करणाऱ्यात निष्ठा किंवा श्रद्धा असावी लागते. गर्व किंवा अहंकाराने केलेले दान निष्फळ ठरते. लक्ष्मी, अधिक मासात पंचपर्वांपैकी वैधृती व व्यतिपात ही 2 पर्वे योगाची आहेत. कालगणनेच्या पंचांगात तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही 5 अंगे महत्त्वाची असतात. आता पंचपर्वांपैकी 2 पर्वाची थोडी माहिती तुला दिली. पुढे 12व्या अध्यायात मी पौर्णिमा आणि अमावस्या या 2 तिथी पर्वांची माहिती देणार आहे, तर तू शांत चित्ताने ऐक. आपण आता 11वा अध्याय बघितला. आता आपण 12वा अध्याय बघूया. अध्याय 12वा. पौर्णिमा आणि अमावस्या. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अधिक मासातील पंचपर्वांपैकी पौर्णिमा या तिथी पर्वाची माहिती सांगतो. पौर्णिमेचे पर्व साधून जे लोक स्नानदानादी पुण्यकर्मे करतात त्यांना 100 पट पुण्याचा लाभ होतो. पौर्णिमेच्या दिवशी प्रातःस्नान यथाविधी करावे. नंतर दुपारी ब्राह्मणाला यथाशक्ती अन्न, वस्त्र, पात्र याचे दान द्यावे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमेच्या या व्रताला महत्त्व आहेच. ज्येष्ठी पौर्णिमा
वटसावित्री पूजन, ब्रह्मदेव प्रसन्न, आषाढी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, व्यासपूजन, नारायण प्रसन्न, माघी पौर्णिमा, मोहिनीराज पूजन, रुद्रदेवता प्रसन्न, चैत्री अनंत वैशाखी, पितृदेवता, मार्गशीर्षी, यक्ष किन्नर, पौषी पौर्णिमा, भवानी देवता, श्रावणी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन असे प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला महत्त्व आहे. परंतु अधिक मासातील पौर्णिमेचा पर्वकाळ हा विशेष पुण्यप्रद असतो. या पर्वकाळातील स्नानदानाच्या व्रतामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन इच्छित मनोरथ पूर्ण करतात. मोक्षप्राप्ती होते. आता अमावस्या या पर्वकाळात विशेष महत्त्व आहे ते पितरांना पिंडदान करण्याचे. पुत्रांनी आपल्या स्वर्गीय पितरांना श्राद्ध करून पिंडदान द्यावे, ब्राह्मण भोजन घालावे. तिळतर्पण आणि पिंडदानामुळे स्वर्गीय पितर संतुष्ट होतात. ते आपल्या वंशजनांना शांती, सुख, वैभव आणि प्रगती यांचा आशीर्वाद देतात. अधिक मासाच्या अमावस्या पर्वकाळात जर हे व्रत साधले तर पितरांचा उद्धार होऊन त्यांना मोक्षप्राप्ती होते आणि म्हणूनच या पर्वाचे महत्त्व विशेष पुण्यकारक आहे. लक्ष्मी, आता पुढे 13व्या अध्यायात द्वादशी पर्वाचे महत्त्व विस्तारपूर्वक सांगतो, ते तू मनपूर्वक ऐक. आपण या व्हिडिओमध्ये अध्याय 11वा आणि 12वा या दोन्ही अध्यायाची माहिती बघितली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.